ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। शोकसभेची सुरुवात मोबाईल सायलेंट करायचे। दुःख अडवाय 8 दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते। शेवटी त्यांची प्राणज्योत मालवली। त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यात आम्ही सोलापुरातील सर्व पत्रकार सहभागी आहोत। सरांचा सहवास संचारमध्ये असताना मला लाभला। त्यांच्याकडून फार काही शिकता आलं। सोलापूर श्रमिक पत्रकार संघाची स्थापना झाली। विहार तात्या पिंपरकर सरांची वडील या मंडळींनी केली। अविनाश सरांच्या घरीच त्यावेळेला बैठका व्हायच्या। तिथून पत्रकारांचे प्रश्न जे असतील ते सोडवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता। सर्वच पत्रकारांना ते नेहमी मदत करायचे। एक निस्वार्थी पत्रकारिता त्यांनी केली। त्यांच्या कुटुंबासोबत आम्ही कायम राहू आणि सोलापुरातील सर्व पत्रकारांच्या वतीनं श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो। माझे 2 शब्द थांबवतो। खरोखर माणसानं जन्माला येणं आणि त्याचा मृत्यू ह्या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नसतात, परंतु दरम्यानचा जो कालावधी जन्म आणि मृत्यू ह्या दोन्हीमधला जो अंतर आहे त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण कसं असावं, कसं वागावं हे मात्र आपल्या हातात नसतं। आज ज्यांच्यासाठी आपण शोकसभेसाठी आपण इथं जमलेलो आहोत ते व्यक्तिमत्व खूप अत्यंत संयमी। त्या माणसाने अत्यंत नेटकेपणाने प्रपंच तर केलाच, पण समाजभिमुख पत्रकारिता कशी करावी, पत्रकारितेचे आदर्श मूल्य काय असावे, ज्या माणसानं जोपासले असे आदरणीय कुलकर्णी साहेब। आम्ही सातत्याने पाहिजे समाजातल्या कुठल्याही अचूक बाबीवरती लक्ष वेधणारे, अतिशय वेदक आणि भेदक असणारी, निपक्षपातीपणे केली जाणारी पत्रकारिता त्यांच्या संपूर्ण 37 वर्षाच्या कालखंडात आपल्याला पाहायला मिळाली, लोकांना वाचायला मिळाली। एक केवळच एखाद्यावर टीका टिप्पणी न करता किंवा पक्षपातीपणे एखाद्याचं चारित्र्य हनन करणं अशा कुठल्याही घटना करताना किंवा होत असताना त्यांनी अतिशय अचूकपणे त्या गोष्टी समाजाकडून मांडल्या। आम्ही सातत्यानं त्यांच्या अग्रलेख वाचत गेलो, त्यांच्या सातत्याने बातम्या वाचत गेलो। खरोखर असे पत्रकार होणे नाही असा हा पत्रकार निश्चितपणानं एक आपल्याला एक वेगळा प्रेरणा देऊन गेलेला आहे। अशा ह्या पत्रकाराला सोलापूर अत्यंत एक मोठी हानी झालेली आहे। अविनाशजी आणि आमचे तसे पारिवारिक संबंध तात्यांपासूनचे आणि अशा एका थोर व्यक्तिमत्वाचं आणि महत्त्वाचं म्हणजे केवळ एक 15 महिन्यापूर्वीच आमच्या ऑफिसला खास भेट दिली होती आमच्या एक्झर्ट विश करण्यासाठी। आणि तेव्हा अत्यंत गप्पा गोष्टी करता करता असं वाटलंही नव्हतं की एका महिन्यात अशी दुःखाची बातमी आपल्याला कळेल। त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात सोलापूर ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज असोसिएशन सहभागी आहे। ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देऊन नमन। एक हानी मोठी निर्माण झाली। मी जेव्हा पत्रकारिता केलो तेव्हापासून मी सरांकडे पाहतो। सरांची पत्रकारिता, सरांचा शांत स्वभाव आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरांचा सगळ्यांना मदतीचा हात पुढे असायचा। कोणतेही संदर्भ असो, कोणतेही पत्रकारितेचा काहीही विषय असो, सरांना फोन केलं की सर सविस्तर माहिती द्यायची। माझा तर अनुभव असा आहे की एकदा त्यांनी मला भेटून सगळं सविस्तर माहिती दिली। फोनवर नाही, फार मोठं विस्तृत सांगावं लागत म्हणाले आणि त्यांनी स्वतः समोर येऊन बसून माझ्यासमोर सगळं समजून सांगितलं। असं एवढं थोर व्यक्तिमत्व आज आपल्यात नाही ही कल्पनाच करवत नाही, परंतु अशा काही गोष्टी असतात की तिथं नाईलाज आहे सर्वांचा।
अविनाश सरांच्या कुटुंबाप्रती मी सहवेदना व्यक्त करतो. दैनिक तरुण भारतच्या वतीने अविनाश सरांना भावपूर्ण श्रद्धांजली. ओम शांती. टीम वर्क म्हणून अविनाश कुलकर्णी यांच्याबरोबर कार्य करण्याची मला काही संधी मिळाली नाही, पण त्यांचे पिताश्री आमचे विहार तात्या कुलकर्णी, मी समाचारला 1976 सालापासून होतो. तर विहार तात्या कुलकर्णीचं क्राईमचं सर्व त्यांच्याकडे डिपार्टमेंट असायचं. संध्याकाळी ते 8-8:30ला आमच्या ऑफिसला तरुण समाचारला येत आणि बातम्या वगैरे द्यायचे. आणि काही नवीन जर मला त्यात डेव्हलपमेंट झाली तर मी तुम्हाला कळवतो असं म्हणायचे. तर मुख्य म्हणजे काही असं दोन तीन वेळा घटना घडलं. अविनाशजी त्यावेळेस मला वाटतं शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण वगैरे चालू असेल. ते 1-2 बातम्यांमध्ये त्यांनी मला रात्री जो 11:30-12 वाजता अविनाश कुलकर्णींनी फोन केला की पप्पांनी मला, म्हणजे आमच्या वडिलांनी असं तुम्हाला जी बातमी पाठवली त्याच्यामध्ये जरा करेक्शन आहे, तेवढे करेक्शन करून घ्या. आणि ती समाचारची जी आमची पत्रकारिता आहे ते सगळे खिळे जुळवायचं असायचं. ते कारण खिळे जुळवायचं त्यांना, आता जी पत्रकारिता फारच मोठी झालेली आहे, पण त्यावेळेची पत्रकारिता अगदी अवघड होते. नवीन जरी काही बदल करायचे ते सगळे ते काढायचे खिळे, पुन्हा कंपोज करायचे, पुन्हा ते प्रिंटिंगला द्यायचे, प्रूफ काढायचे वगैरे. आता सगळं ऑनलाईन असल्यासारखं सगळं चांगल्या स्वरूपात. आणि अविनाशांचा एकच मला जीवनात नाही का प्रसंग आठवतो, त्यांनी मला ते ते सांगण्यासारखी गोष्टी या ठिकाणी नाही, पण मी आवर्जून उल्लेख करतो. समाचारला असतानाच एक वाचकाच्या पत्रव्यवहारामध्ये मी एक पत्र प्रसिद्ध केलं होतं. त्या आपले तरुण सोलापूरचे एक नेते 7 रस्ता चौकामध्ये ते गाड्यावर भेळ वगैरे खात आपले होते. तर ती भेळ त्याची बातमी प्रसिद्ध करता एक वाचकाचं पत्र माझ्याकडे आलं होतं. ते मी ड्रॉप करायला पाहिजे होतं, मी ते प्रसिद्ध केलं. आणि प्रसिद्ध केलं दुसऱ्या दिवशी एकदमच फार. आणि त्यावेळेस अविनाशजींचा मला फोन आला, असं तुम्ही जे आज प्रसिद्ध पत्र केलं ते म्हणजे जास्त त्याचं वातावरण वेगळं निर्माण झालेलं आहे. तर मी त्या दिवशी मी ड्युटीवर गेलोच नाही. नंतर मग आमच्या संपादकांचा फोन आला, तर तू आज कामावर का आला नाही? तर मी असं कारण सांगितलं, मी नकळत एक पत्र मी प्रसिद्ध केले वाचकांचं, ते त्याच्यामध्ये तसं काही नाही म्हणले, पण असं मला हा पेपर चालवायचा आहे, तू असं काही लिहू नको यापुढं. तर त्यांनी अविनाशने जे मला फोन केला ते त्यावेळेस मी एकदम स्ट्रिक्ट मला हे वाचलं ते. आणि आपण जबाबदारीने कोणत्या गोष्टी करताना, आपण आपली पत्रकारिता करताना कसं जागरूक राहायला पाहिजे, याच्यातनं काही प्रतिकूल अनुकूल काही घटना घडतात का नाही, असं एक मला त्यांचा एक इव्हेंट मला चांगल्या स्वरूपात आठवतो. जास्त काय असं बोलण्यासारखं नसतं. मी त्यांच्या स्मृतीस त्यांच्या अभिवादन. 1971 पासून अविनाश हरिभाई देवकर प्रशालेत माझ्या वर्गात होता. अतिशय शांत आणि अतिशय गोड स्वभाव. वर्गात आम्ही एकत्र बेंचवर बसायचो. शिक्षण पूर्ण झालं. 1975ला 10वी पूर्ण केली आणि नवीन 10वी. त्यानंतर तो तात्यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारिता क्षेत्रात गेला. संचार, केसरी या ठिकाणी त्यांनी काम केलं आणि उत्तम काम सोलापुरात चालू असताना तो मला वारंवार म्हणायचा की तू पण पत्रकारिता क्षेत्रात ये. परंतु मी हो ना करत होतो. परंतु माझे लेख वगैरे छापायचे, द्यायचे, बोलायचा नेहमी संवाद. त्यावेळेस मोबाईल वगैरे नव्हते. अविनाशकडे मला वाटतं तात्यांची लुना होती. त्यानंतर त्यांनी लॅम्ब्रेटा वेस्पा स्कूटर घेतलेली होती आणि अतिशय चांगल्या स्वभावाचा आणि गोड व्यवस्थित सगळ्यांशी हसतमुखाने बोलणारा हा आमचा 1975च्या 10वीचा मित्र. 1975च्या 10वीच्या बॅचला आता थोड्याच दिवसात 1-2 महिन्यात 50 वर्षे पूर्ण होतात. देशातले परदेशातले आमचे सगळे मित्र त्या दृष्टीने येणार आहेत सोलापुरात हरिभाईमध्ये. आणि त्या दृष्टीने सुवर्ण महोत्सव करायच्या दृष्टीनं अविनाशशी आम्ही संपर्क केला. काय पाहिजे ती मदत, शाळेची मदत, माझी मदत मी तुम्हाला देईन आणि तुमच्या सहवासात राहीन एवढं तो वारंवार सांगायचा. आणि अतिशय उमद्या स्वभावाचा, कुठलीही अपेक्षा न करणारा हा पत्रकार संघाचा माजी अध्यक्ष, आमचा शाळेतला मित्र आज या जगाचा लवकर निरोप घेऊन गेला. त्याबद्दल शाळेच्या सर्व मित्रांच्या वतीने मी श्रद्धांजली वाहतो. ओम शांती. पत्रकार कुलकर्णी कुटुंबीय, आजचा दिवस शोकसभेचा येईल असं कधी वाटलं नाही. कारण अविनाशजी आणि आमचे अत्यंत जुने ऋणानुबंध होते. आम्ही पत्रकारितेत नवीन होतो. महापालिकेचं पीठ असायचं, अर्थसंकल्प विषय असायचा, काही समजत नव्हतं. अविनाश पूर्ण सांगायचं
विशेष म्हणजे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी जेव्हा सांभाळली तेव्हा सरचिटणीसपद मला काम करावं लागलं. आम्ही दोघांनी मिळून आता जे नवीन कार्यालय त्याची उभारणी केली. ती उभारणी करताना प्रत्येक गोष्टीत अविनाशजींचं फार बारकाईचे लक्ष असायचं. मला म्हणाले कॉन्ट्रॅक्टरपासून सामानापासून प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत ते अतिशय लक्ष द्यायचे. अशा ज्यांचा वाढदिवस गेल्या महिन्यात साजरा झाला आणि पुढच्या महिन्यात आपल्याला त्यांची शोकसभा साजरा करावी लागते, हे अत्यंत कठीण प्रसंग आहे. विशेष म्हणजे जेव्हा ते पत्रकारितेतून गेल्या 4 वर्षापूर्वी निवृत्त झाले, त्यांचं अक्रेडिशन आणि पेन्शनचं काम पेंडिंग होतं. मला आमचे पत्रकार संघाचे राज्याचे अध्यक्ष एस.एम. देशमुख म्हणाले, अरे अविनाश रिटायर झालाय, त्याचा आदेश प्रति तरी करून घ्या. आम्ही दोघं ह्याच्यात गेलो, माहिती कार्यालयात गेलो, साहेबांना भेटलो. साहेब म्हणले काय अडचण नाही, तुम्ही प्रस्ताव द्या, मी मंजूर करून घेतो. दरम्यानच्या काळात पेन्शनचं पण काम आलं. काही कागदपत्रांच्या त्रुटी होत्या, त्या त्रुटींची पूर्तता करत होतो. दरम्यानच्या काळात आमच्या मित्राचं अकाली निधन झालं. ह्या 2 गोष्टी मी त्यांचं अक्रेडिशन पण करू शकलो नाही आणि त्यांना पेन्शन पण आम्ही मिळवून देऊ शकलो नाही. ही खंत माझ्या आयुष्यात कायम राहील. एवढे 2 शब्द होते आणि मी 2 शब्द सांगतो. अविनाश सर आणि मी माझे ते गुरुच होते. मी 1992ला 93ला 91ला सुरुवात केली आणि सोलापूरला आलो. त्यावेळेस त्यांनी मला खूप मदत केली. देशमुख कुटुंबियाबाबत ते मला नियमित अभ्यासाचे धडे द्यायचे. आणि आतापर्यंत म्हणजे 2-3 आठवड्याभरापूर्वीच आम्ही बोलत होतो. मी HL बोललो सुद्धा. मला कशाही प्रकारची अडचण आली तर मी सरांना फोन करायचो. मला फोनवरती माहिती द्यायची. अचानकच त्यांची दुःखाची बातमी समजल्यावर खूप वाईट वाटलं मला. अविनाश सरांना एकमत परिवारच्या वतीने आणि माझ्या येऊरकर परिवाराच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो. तसे माझे आहेत आणि त्यातलं एक नाव म्हणजे अविनाश सर. 1991ला केसरीमध्ये क्रीडा पत्रकार म्हणून काम करायला सुरुवात केल्यानंतर वेगवेगळ्या पत्रकारितेच्या वर्गाचे मार्गदर्शन सरांनी केलं. गेल्या या 30-32 वर्षामध्ये सरांकडून खूप शिकायला मिळालं. सोलापूर शहराच्या प्रश्नांसंदर्भात अतिशय अभ्यासू असं व्यक्तिमत्व, असे पत्रकार सर होते. त्यांचा एकंदरच आदर्श घेण्यासारखा आहे. तर मी त्यांना आदरांजली अर्पण करताना त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याचं बळ द्यावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. श्रमिक पत्रकार संघाला एक विनंती आहे की त्याच्यामध्ये मी सहभाग देऊ इच्छितो की शहराच्या प्रश्नांसंदर्भात मांडणी करणाऱ्या आणि ते सोडवणाऱ्या पत्रकारासाठी सरांच्या स्मृतिप्रित्यर्थ पुरस्कार सुरू करावा आणि त्यासाठीचे दरवर्षीचे 5,000 रुपये मी देईन. माझी सगळ्यांनाच विनंती आहे की कृपया कुठल्याही या बाबतीमध्ये माझं नाव आणि माझ्या बाबतीची प्रसिद्धी कृपया करू नये. अविनाश सरांचा कनिष्ठ मित्र असा आपण उल्लेख केला तरी तो ठीक राहील. धन्यवाद. आपण सगळ्या महाराष्ट्राच्या दिंड्या पालख्या सोलापूरच्या जिल्ह्यात आलेल्या होत्या आणि अशा काळामध्ये सोलापूरच्या एक सांस्कृतिक विश्वातलं एक मोठं नाव व्यक्तिमत्व हरवलं. त्याचा सोलापूरला खूप मोठा धक्का बसला. सायंकाळची वेळ होती. दिंड्याच्या आणि पालख्यांच्या बातम्या वर्तमानपत्रामधून त्या देशा लोकांपर्यंत पोहोचवायच्या. याच्यामध्ये सगळे पत्रकार व्यस्त व्यग्र होते आणि अशा काळामध्ये ती बातमी आली आणि धक्का सर्वांनाच तो बसला. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रातली अशी काही मोजकी घराणी असतील की
त्याच्यामध्ये कुटुंबातली 2 माणसं, कुटुंबातली 3 माणसं पत्रकारितेमध्ये आपली हयात व्यतीत केलेली आहेत आणि त्याच्यामध्ये सोलापुरातली 1-2 कुटुंब आहेत. आमच्या आदरणीय गुरुवर्य निंबरकर सर, त्याच्यानंतर अविनाश सर, अशा महाराष्ट्रातल्या नामवंत पत्रकारितेच्या घराण्यामध्ये त्यांचं पत्रकारितेतलं योगदान खूप महत्त्वाचं आहे. तुकोबा जसं म्हणतात की आम्हा घरी म्हणजे शब्दांचंच आमच्याकडे धन आहे आणि आम्ही ते शस्त्र म्हणून वापर करू. अशाच पद्धतीनं आपण तात्यांची पत्रकारिता बघितली, अविनाश सरांची पत्रकारिता बघितली. पत्रकार म्हणून पत्रकार म्हणून त्यांच्या कामाचा मला थोडासा कमी लाभला असेल, पण पत्रकार संघाच्या कामात त्यांच्या घरी बैठकाला जाणं, आपल्या कार्यालयामध्ये त्यांच्याशी संवाद साधणं आणि त्याच्यातून सार्वजनिक जीवनामध्ये पत्रकाराची इमेज काय असावी, सार्वजनिक वर्तन व्यवहारामध्ये पत्रकार म्हणून कसं वावरावं, याचा जो त्यांनी आपल्यासमोर आदर्श घालून दिलेला आहे, तो आदर्श आपण सर्वांनी पाळावा. आत्ताचा पत्रकारितेचा माहोल आहे तो बदललेला आहे. म्हणजे पत्रकार कशाला म्हणायचं आणि पत्रकार कोणाला म्हणायचा असाही प्रश्न अनेकांना पडतो आणि आपल्यालाही खेद वाटावा अशी स्थिती आहे. आणि अशा काळामध्ये अविनाश सर आपल्याकडून निघून जावं आपल्यासाठी मोठी कठीण आणि न पेलणारी गोष्ट आहे. मी त्यांना व्यक्तिशः आणि दिव्य मराठीच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. फार मिळतात, मैत्री फार होत असते, पण मनापासून मैत्री करायला फार कमी असतात. अविनाश आमच्या परिवारातला चंद्रशेखरप्रमाणे मी तात्याकडे तेव्हा जेव्हा घरी राहणार तर अविनाश पहिल्यांदा हसत म्हणणार, आले का जोडी म्हणणार. कारण मामाडीची उंची माझी उंची फार तफावत होती, पण म्हणणार की तुझी जुगडी आहे. आम्ही ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्याशी कायम जुडग्यात राहतो. जेव्हा आम्ही मैत्री करतो तेव्हा पाहूनच करतो आणि जेव्हा एखाद्या आपण जवळ येतो त्याच्यावर मनापासून प्रेम करतो. अशी अविनाश प्रत्येक वेळी चांगल्या कामामध्ये त्यांनी म्हणजे कौतुक करणार. आणि मी काही वेळेस जर चुकीचं बोललो तर तू या ठिकाणी जरा उतावळ्याप्रमाणे बोलला म्हणणार, म्हणजे सांगणारही माणूस कोणी नव्हते, पण अविनाश सांगतो. मी राजकारणामध्ये फार मोठा झालो असं म्हणत नाही, पण माझ्या सगळ्या सहकारी मित्रांमध्ये या ठिकाणी ओळखीले अनेक म्हणजे या ठिकाणी मित्र बसले, त्या सगळ्या काही गोष्टीमध्ये मला सांगत होते. परंतु ज्या शनिवारी आले त्याच्या आधीच्या शनिवारी मी आणि नंदू यांची अविनाश सरांकडे नाना काळेंच्या मुलांची पत्रिका द्यायला गेलो होतो. त्यानिमित्ताने गप्पा गोष्टी मारत असताना एवढ्या प्रचंड सगळ्या शहरातल्या चौबाजूने अविनाशने गप्पा मारल्या आणि त्या गप्प्यामध्ये मारत असताना त्यांना थंडी वाजायला लागली, हे वाजायला. आणि वहिनीनं पण सांगितलं की दत्ता आलाय, बऱ्याच दिवसांनी आल्या, दत्ताला काहीतरी खायला करा. वहिनीने पटकन भेळ वगैरे करून आणली, आम्ही खाल्ली. आणि चहा घेत असताना अविनाशला थंडी वाजायला लागली आणि अविनाशने वहिनी म्हणजे असं काय व्हायला नाही, मला आता हवामान बदललं त्यामुळे तसं होतंय असं त्यांनी सांगितलं. परंतु ते आम्हाला कोणाला हे होईना, पण मग शाल घेऊन पांघरून परत चहा घेतली आणि थांबले. आम्ही गप्पा मारून निघून गेलो आणि परत त्यांना जास्त त्रास झाल्यानंतर वहिनीने तात्काळ त्यांना दवाखान्यात नेलं आणि ॲडमिट केलं. ते परिस्थिती चांगली सुधारलेली होती, दवाखान्यामध्ये चांगले बरे झालेले होते. आणि असं असताना अचानक प्रकृतीत बिघाड झाला आणि अविनाश सर आपल्याला निघून गेले. मी अतिशय ह्या हॉलच्या पाठीमागच मी राहतो, अतिशय साध्या चाळीत राहतो. त्या चाळीमध्ये असताना माझ्या 2 वेळेच्या वाढदिवसाला अविनाश सर फोन केला, आता तुझा वाढदिवस आहे, मला यायचं आहे. म्हणून साहेब मी तुमच्याकडे तुम्ही कशाला माझ्याकडे, पण ते ऐकले नाहीत. भगवानला बरोबर घेऊन माझ्यासारख्या सामान्य माणसाकडे ते स्वतः आले, माझा वाढदिवस साजरा केला. अतिशय तळमळीनं कुठल्याही विषयावरती म्हणून मी ज्या शाळेत काम करतो त्या शाळेची आपुलकीने चौकशी करायचे. आणि मी थोडंसं राजकारण त्याच्यामध्ये काम करत असताना मी सांगोल्याच्या शाजी पाटलांच्या बरोबर काम करत होतो.
प्रतापसिंग मोहिते पाटलांना जिल्हा युवक काँग्रेसच्या पदावरून ते हे झाले, काढले गेले आणि त्याच्या ठिकाणी सुभाष पाटलांची नियुक्ती झाली आणि त्याचा मेळावा पंढरपूरमध्ये झाला. त्याला माणिकराव ठाकरे आलेले होते आणि त्यांनी त्या सुभाषच्या कार्यकारिणीला मंजुरी दिली. ती सभा एवढी मोठी गाजली, अनेक दैनिकामध्ये सगळ्या दैनिकामध्ये त्याच्या बातम्या आल्या, परंतु केसरीमधली अविनाशी बातमी आली ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने आली आणि सांगोला तालुक्यात केसरीचं प्रमाण किती होतं त्यावेळेस मला त्या काळात माहीत नव्हतं, परंतु त्यांनी झेरॉक्स काढून ते वर्तमानपत्र सगळ्या गावागावात पाठवले आणि त्यामुळे शहाजी पाटलांना एक वेगळं बळ आलं आणि शहाजी पाटील त्याच वर्षामध्ये योगायोगपणा काय असो ते आमदार झाले आणि ते आज परत आमदार म्हणून म्हणजे एखाद्या बातमीनं किती माणसाच्या ह्याच्यामध्ये परिवर्तन होतं की अविनाशने त्या काळामध्ये त्यांच्या लेखनातून, कारण त्यांच्या सहवासामध्ये मला काही काळ काम करता आलं, त्यांचं मार्गदर्शन मला लाभलं. आम्ही दोघंच दुपारच्या वेळी राहायचो संस्थांमध्ये काम करताना. त्यावेळेला सर अनेक विषयांवरती माझ्याशी अतिशय सफलपणे बोलायचे. या शहराची जडणघडण कशी झाली आणि शहरामध्ये जे काही कारखाने असतील, उद्योग असतील किंवा उजनीचा प्रश्न असेल, महापालिकेचं बजेटचा आता भगवान दादांनी सांगितलं त्या संदर्भात ते बोलायचे नेहमी. आणि एखादा नवीन जर माणूस आला त्यावेळेला दुपारच्या वेळी अचानक एक मला चांगलं आठवतं की मी नवीन होतो त्यावेळेला माझे आमदार नरेंद्र बोरगावकर आलेले होते. तर ते त्यांच्याशी बोलले, गप्पा मारले, पण मी त्यांच्या शेजारी बसायचो. ते कधीही असं म्हणजे गर्व करणार नाही, हा माझा सहकारी, माझा मित्र अशीच ओळख करून द्यायचे. त्यांना असं म्हणजे हे नव्हतं आपल्या पदाचा किंवा आपल्या पत्रकारितेचा अभिमान नव्हता. त्यांनी स्वाभिमानानं पत्रकारिता केली, कुठेही गेले, कुठली गिफ्ट कधी स्वीकारली नाही. स्वीकारले तर ते कुठं तर शिपायाला दे, कुणाला दे असे करायचे. लाचार पत्रकारिता हा शब्द त्यांच्या अंगाला कधीच शिवला नाही. त्यामुळे एक आदर्श पत्रकार कसा असावा याचं एक आदर्श मूर्तिमंत उदाहरण जर कोण सोलापूरच्या पत्रकारितेमध्ये असेल तर ते एकमेव आणि एकमेव अविनाश कुलकर्णी असतील असं मला वाटतं. माझा हा व्यक्तिगत अनुभव असेल. कदाचित अनेक लोक पत्रकारितेमध्ये चांगले आहेत, परंतु ज्याचा मला सहवास लाभला, ज्यांना मनापासून आणि जवळून पाहिलं ते व्यक्ती मला एक भेटली. पण ज्यावेळी ते पत्रकार संघामध्ये असायचे, महानगरपालिकेच्या पेठमध्ये असायचे किंवा जिथं कुठं असायचे का माहीत नाही, पण मला एक त्यांच्याबद्दल म्हणजे दबाव यायचा माझ्या मनावर की आपण आता म्हणजे ठीक आहे, आमच्या नव्या पिढीची जी इलेक्ट्रॉनिक मीडियातली किंवा डिजिटल मीडियातली जी पत्रकार आहे ती थोडी हालचाल जास्त असते किंवा जास्त उतरळ असते असं थोड्या वेळासाठी म्हणलं तरी हरकत नाही. पण आमच्या मनावर एक दबाव असायचा की आम्ही सरायला आपण शांत बसलो पाहिजे. तर तो जो ती जी आदरयुक्त भीती होती तीच माझ्यासाठी श्रद्धेय आहे आणि त्या पुढच्या काळात पण मी ती माझ्या पुढच्या आयुष्यामध्ये जोपासून ठेवली. एवढीच मी त्यांना श्रद्धा केली. गाडी बुक केली, पाठवून दिली. मी माझ्या ऑफिसमध्ये बसवतो, व्हॉट्सअपवर फोटो आला पडतो. मला शंका आहे, मी आमच्या अविनाश कुलकर्णी सांजे त्यांना विचारलो खरं आहे का? नाही, नाशिककर खरं आहे. एकंदरीत त्यांची पत्रकारिताबद्दल जर बोलायचं झालं तर ते अतिशय विनम्र आणि चांगला सल्ला देणाऱ्या अशापैकी होते. मला जेव्हा श्राविका हायस्कूलमध्ये शिकवायची संधी मिळाली, मी म्हणलो अविनाशजी मला श्राविका हायस्कूलमध्ये शिकवायला बोलवलं आहे, मी जातो. पत्रकार मी शिकवणं सोपं असं म्हणले, पण पत्रकार घडल्यानंतर तो समाजामध्ये काम करतोय ते फार आवडतं. म्हणजे त्यांच्या पार्श्वभूमीवर, त्यांच्या भूमिकेमुळे, त्यांच्या पाठिंब्यामुळे मी श्राविकामध्ये जवळजवळ 4 वर्ष प्राध्यापक केली. साधारण 60 ते 70 पत्रकार त्यांच्या माध्यमातून घडवले आणि त्यांचं अचूक जी की बांधणी, पत्रकाराची बांधणी, त्यांची बातमी कुणावरही टीका न करता आपण ती सरळ साध्या सोप्यामध्ये असेल. आपण जेव्हा पत्रकार होतो किंवा पत्रकार झाल्यानंतर आपण टीका करतो, टीका करणं सोपं असतं म्हणजे, पण असं कधी न करता म्हणजे त्यांची लेखणी ही अतिशय स्वच्छ आणि चांगली आणि पारदर्शक होती आणि पत्रकार संघामध्ये त्यांचा तो वैयक्तिक ठसाही होता. अविनाश कुलकर्णी असे काही ज्येष्ठ पत्रकार आपल्याकडे म्हणजे त्यांचा एक दबदबा सोलापुरामध्ये झाला होता. कमी बोलणं, शांतपणानं राहणं आणि नेमक्या शब्दामध्ये बातमीची मांडणी करणं हे त्यांचं एक कौशल्य होतं. त्यांच्याकडे बरेचसे गुण मी शिकलो आणि ते आजही आचरणात आणतो. आदर्श पत्रकारिता कशी असावी हे मी त्यांच्याकडून घेतला. जे रंगांनी आम्हाला शिकवलं तेच थोडं कुलकर्णीच्या माध्यमातून
शिकायला मिळालं. आज त्यांच्यासारखा पत्रकार जाणं म्हणजे पत्रकारिता क्षेत्रातली मोठी हानी आहे. एक चांगलं जुन्या रेफरन्सचं विद्यापीठ हरवल्याचा आज एक दुःख होतं आहे. एवढं मी माझी स्वतः जवळपास 10 वर्षाचे सहकारी अविनाश कुलकर्णी वडील संपादक असताना सुद्धा त्यांनी कधी आपल्या बातमीचा अशा पद्धतीने बातमी आली पाहिजे असा कधीही आग्रह धरला. त्यांनी आपली कॉपी टेबलवर आमच्यापुढे सादर करायची, त्याच्यावर संस्कार करून आम्ही बातमी छापायची. 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अविनाशने वस्तुनिष्ठ पत्रकारितेचा वसा जपला. सोलापूरच्या विकासाचे प्रश्न असतील, उजनीचा प्रश्न असेल, सोलापूर विद्यापीठ केंद्राचा प्रश्न असेल, स्वतंत्र उपकेंद्र झालं पाहिजे, आणि सोलापूर शहरातील राजकारण, सहकार आणि सांस्कृतिक एक अष्टावधानी पत्रकार म्हणून त्यांनी आपली कर्तृत्वाचा ठसा उमटविला. अविनाश अत्यंत मृदू, संयमी आणि माणुसकी जपणारे पत्रकार होते. ते कधीही वडील संपादक असले तरी मी रिपोर्टर आहे म्हणून कधीही शेती त्यांनी कधीही मिरवली नाही, बडेजाव मिरवला नाही. आज आपण पाहतोय समाजामध्ये पत्रकार म्हणून कशा पद्धतीने वर्तणूक असते. फार कमी अशी व्यक्तिमत्व पाहायला मिळतात. अविनाश यांनी म्हणजे आपल्या पत्रकारितेचे जे आहे म्हणजे केसरीमध्ये मी 10 वर्ष सहवास मिळाला. जिल्हा परिषद, महापालिका, जिल्हाधिकारी, क्राईम, न्यायालय अशी अष्टावधानी पत्रकारिता केली. एक टाकी सर्व विषयाचा ज्ञान असलेला हा पत्रकार आपल्यातून हरपलेला आहे. अशी पत्रकारिता पुन्हा करणारे पत्रकार मिळतील असं मला वाटत नाही. त्यांनी समाजासाठी योगदान दिलं ते अत्यंत अमोल आहे. सोलापूरच्या विकासाची कास आणि कधीही त्यांनी चारित्र्यहनन करणारी पत्रकारिता केलेली नाही. वस्तुनिष्ठ पत्रकारिता, विकासामुखी पत्रकारिता केल्यामुळे ते सर्वांच्या संस्मरणात राहील. सोलापूर शहराच्या विकासामधील अनेक प्रश्न त्यांनी हिरिरीने मांडले. ते गेल्याने कुलकर्णी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे. त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो आणि त्यांची जी कन्या आहे सुप्रिया ते अत्यंत ताकदीने पुढे जाऊ एवढी सदिच्छा व्यक्त करतो आणि ते थांबतो. महाराजची पालखी आली आणि मी अविनाश सरांना फोन केला की आपल्याला दरवर्षीप्रमाणे पालखीच्या दर्शनाला जायचं आहे. अविनाश सरांचा आवाज फार बारीक ना की मी आजारी येऊ शकत नाही. संशय येण्याबद्दल आवाज होता म्हणून मी नीतामणीला फोन केला तर ते सांगितले की 5 दिवसापासून ते आश्रमीमध्ये ऍडमिट आहे. मला राहावं नाही. पिंपळकर सरांना घेऊन मी लगेच दवाखान्यामध्ये गेलो. सगळं बोलणं झालं. मी घरी पोचतो तर अविनाश सरांचा फोन आला. अरे असं सगळ्यांना सांगू नको आणि कुणाची मदत मला करायला सांगू नको. आयुष्यभर मी सगळं पाळलंय आणि शेवटच्या क्षणी कुणाचा ऋण माझ्या अंगावर राहता कामा नये असा त्यांचा फोन आला. निधनाच्या 2 दिवस अगोदर अविनाश सर हे माझ्याशी बोलले होते. आणि दुसरा किस्सा, आपण इतिहास नेहमी बघतो, श्रावणबाळाच्या गोष्टी सांगतो, आधुनिक श्रावणबाळ सुद्धा आपण सांगतो, पण अविनाश सरांचं वागणं हे आधुनिक नाही, इतिहासातल्या श्रावणबाळापेक्षा पुढं होतं. संजीव पिंपळकर मी त्याला साक्षीदार आहे. जेव्हा अविनाश सरांच्या घरी आम्ही गेलो त्यांच्या हॉलमध्ये, त्यांच्या आजारी सासूबाई होत्या. त्यांना मी विचारलं तुमची तब्येत कशी काय? त्या म्हणाल्या माझी तब्येत फार चांगली आहे. अविनाश कुलकर्णी हे माझे जावई नाहीत तर हे माझा मुलगा आहे. वे सासूला सुद्धा आई मानणारा म्हणजे अविनाश. हा वृद्धाश्रमामध्ये आपण आई वडिलांना ठेवतो, पण हा आधुनिक श्रावणबाळ सासूला सुद्धा आई. 6वा दिवस आहे. आज त्याच्या शोकसभेमध्ये आपण सगळेजण सहभागी झालेलो आहोत. सगळ्या त्याच्या हवेवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांचं बोलणं मी ऐकत होतो. पण तरी अजूनही असा विश्वास वाटत नाही की आवी आपल्याला सगळ्यांना सोडून गेलेला आहे. अजूनही असं कुठेतरी वाटतं की आवी येईल, चल आपण राऊंडला जाऊ वगैरे असं बोलेल. एक अविनाश, मी किंवा जयप्रकाश अंबानी असतील ते इथे नाही येत आता, पण ती आमची जनरेशन ही अशी आहे की आपले जे ज्येष्ठ पत्रकार जे आहेत म्हणजे अगदी रंगाणा, माझे वडील KS पिंपळकर, तात्या राजगुरू, पी.सी. बुवा
अशी ही जी एक पत्रकारांची एक मोठी जनरेशन किंवा मोठी पिढी जी होऊन गेली, त्या जनरेशनसोबत आणि त्याचबरोबर आमची जनरेशन आणि आता पुढची जनरेशन, अशा 3 पिढ्यांसोबत काम केलेले की जे काही एक थोडेफार मोजके पत्रकार सोलापूरमध्ये आहेत. त्याच्यामध्ये अविनाश नाईक आहे. मी या 3 पिढ्यांचा उल्लेख अशासाठी केला की पूर्वीच्या काळी काय पत्रकारिता करावी लागायची आणि कशा पद्धतीनं सगळे आमचे सिनियर, हे त्या काळचे आमचे सिनियर सगळे काम करायचे. ही जर धडपड पाहिली तर त्याची चर्चा आम्ही नेहमीच आमच्या राऊंडच्या वेळेला करायचो. शांतकुमारने उल्लेख केला की सगळे अष्टावधानी पत्रकारिता अविनाश करायचा आणि तो उल्लेख अगदी बरोबर पण आहे. पण त्या काळी दिवसच असे होते की पत्रकाराला सगळ्याच बीटमधून फिरावं लागायचं. म्हणजे मला आठवत आहे पत्रकार नगरमधून माझे वडील वसंतराव एकबोटे, तात्या असे सगळेजण बातम्यांसाठी बाहेर पडायचे. बाहेर पडले की त्यांचं पहिल्यांदा त्यांची व्हिजिट असायची सिव्हिल हॉस्पिटल, नंतर कोर्ट नंतर मग DSP ऑफिस, मग कलेक्टर ऑफिस, जिल्हा परिषद, महापालिका आणि आणखीन काही मोठे महत्त्वाच्या घटना असतील तर अशा अनेक ठिकाणी त्या एका पत्रकाराला फिरावं लागायचं आणि त्या सगळ्या ठिकाणच्या बातम्या द्याव्या लागायच्या. त्याच्यामुळे पत्रकारितेच्या क्षेत्रातील सर्वांगीण अभाव हा त्यावेळेच्या पत्रकारांमध्ये हा मूलतःच कामाच्या जबाबदारीमुळे आपसुकच घ्यायचा. तर तशा प्रकारची एक मोठी पत्रकारिता अविनाशने केली. माझ्या दृष्टीनं असं आहे की मी अविनाश हा केवळ एक माझा पत्रकार म्हणून माझा कवी होता अशातला भाग नाही, तर मी त्याचा गल्ली मित्र पण आहे. आज अविनाशचा भाऊ इथे, अजित इथे बसलेला आहे. अजित, अविनाश आणि पत्रकार नगर आणि बाजूच्या गव्हर्नमेंट कॉलेजमधले आम्ही सगळे मित्र आणि सगळे एकत्र खेळायचो. म्हणजे आम्ही पत्रकारितेमध्ये काम करायच्या अगोदरपासून आवीचा आणि माझा संबंध तेव्हापासून आहे. आणि मग नंतर पत्रकारितेमध्ये काम केल्यानंतर त्याला एक नवीन आयाम प्राप्त झाला. आज माझ्या दृष्टीनं म्हणाल तर अविनाशचं जे कामातलं थोडं मोठेपण जे आहे किंवा त्याच्या स्वभाव वैशिष्ट्य जी आहेत ती बहुतेकांनी आपल्या भाषणात व्यक्त केलेली आहेत. पण मला एक गोष्ट नेहमी आवर्जून वाटते की ठीक आहे, विश्वास न बसणारी, आजही विश्वास न बसणारी अशी दुर्घटना झाली आणि आम्ही आपल्याला सोडून गेला. पण त्याच्यातून आपण आज जे आपल्या जनरेशनमधले किंवा होतकरू पत्रकार जे आहेत त्यांनी बोध काय घ्यायचं हा प्रत्येकाने मला वाटते विचार करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. काही जणांनी त्याचा उल्लेख पण केला. तर बोध काय घ्यायला पाहिजे याचा विचार प्रत्येकाने करून त्याप्रमाणे आपल्या कामामध्ये सुधारणा केली किंवा एक पत्रकार म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वावरताना काय पद्धतीनं वावरलं पाहिजे, काय पद्धतीनं वागलं पाहिजे याचे धडे जर आपण अविनाशकडे जर घेतले तर मला वाटतं ती एक अविनाशला एक मोठी श्रद्धांजली होईल असं वाटतं. त्याचं कारण असं की आपण पत्रकार म्हणून त्यांना आपण एका मोठमोठ्या नेत्यांबरोबरही बसतो. जसं जिल्ह्याच्या कलेक्टरच्या समोरही बसून आपण गप्पा मारतो, पोलीस आयुक्तांसमोर बसून गप्पा मारतो, महापालिकेतील सगळ्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांसमोर बसून गप्पा मारतो. त्यावेळेला आपण त्या एका भावविश्वामध्ये आपण नेहमीच वावरत असतो. आणि पण आपण याचा विचार करत नाही की आपण पत्रकार म्हणून आपण एखाद्या ठिकाणापासून पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर आपल्या पाठीमध्ये एक पत्रकार म्हणून बाकीचे लोक काय बोलत असतात याचा विचार आपण कधीच करत नाही. हा माझा दरवेळचा अनुभव आहे. तर तो विचार हा प्रत्येकाने केला पाहिजे आणि तो विचार करून आपली आचारसरणी एक पत्रकार म्हणून वावरताना काय ठेवायला पाहिजे याबाबत सगळ्यांनी एक अविनाशकडे एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून पाहायला पाहिजे. त्याच्या कामाविषयी सगळ्यांनी वैशिष्ट्यपूर्ण उल्लेख केलाच. त्याचबरोबर दुसरं एक मला आजकाल जे इथे पत्रकार मंडळी आहेत त्यांना सांगावंसं असं वाटतं
की अविनाश आपल्याला सोडून गेला, तो अतिशय अकाली गेला. 62 हे काही वय जाण्याचं वय नाही आहे, पण तो गेला. ज्या दिवशी मी आणि दशरथ अविनाशला भेटायला गेलो त्याच वेळेला त्याची परिस्थिती खरं तर म्हणजे काळजी वाटावी, चिंता वाटावी अशीच परिस्थिती त्याची होती. त्याचं कारण असं की त्याला बोलताना देखील धाप लागत होती, त्याला म्हणजे असं दम लागत होता. पण तरी पण तो मला म्हणतो की अरे 1-2 दिवसात मला डिस्चार्ज होईल, 2 दिवसात सारं काही ठीक होईल आणि नंतर मग मी घरी येईल, डिस्चार्ज मिळेल. पण हा जो दुसरा दिवस आहे तो दुसरा दिवस कधी उजाडलाच नाही. तो एकदम त्याचा जाण्याचा दिवस आणि नंतर आजची शोक या सगळ्या प्रसंगांना आपल्याला तोंड द्यावं लागतं. मला असं म्हणायचं, याच्यातून सजेस्ट असं करायचं या अकाली जाण्याने की आपण पत्रकार म्हणून जे आहेत ते एक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वावरत असताना आपल्याला खूप लोक विचारतात, खूप लोक बोलतात आपल्याशी, काय पत्रकार कसं आहे काय वगैरे, खूप गप्पा मारतात. पत्रकार म्हणून आपल्याला मोठेपणा देऊन खूप बोलतात येईल, पण तो मोठेपणा जो आहे तो आपल्या मागे त्या मोठेपणाचा कसा उल्लेख होतो याचा विचार तसा केला पाहिजे. त्याचबरोबर आणखीन एक गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि तो माझा असा अनुभव आहे की तो पत्रकार साधारणतः तो विचार करत नाही. मी ज्या वेळेला श्रमिक पत्रकार संघाची एखादी बैठक होईल त्यावेळेला त्या बैठकीमध्ये मी याविषयी अधिक सविस्तर बोलेन. पण एक धावता उल्लेख असा करतो की आपण पत्रकारमधून बाहेर फिरतो, आपण बाहेर फिरत असताना आपण एका गोष्टीचा भाग विसरतो, ते म्हणजे आपलं घर सांभाळण्याची जी गृहिणी जी आहे ती गृहिणी घर सांभाळते, आपला परिवार सांभाळते. म्हणून आपण एवढा वेळ पत्रकार म्हणून एक दिवसभर आपण भटकू शकतो. सकाळी घराबाहेर पडलो तर आपण रात्री कधी घरी येऊ, जेवायला कधी येऊ, काय या सगळ्या गोष्टींची अनिश्चितता असते. आणि ती अनिश्चितता असताना ती गृहिणी मात्र आपलं घर सांभाळत असते. तर ती गृहिणी आपला परिवार याविषयीच्या जबाबदारींचं भान, मी भान नसतं असं म्हणणार नाही, पण ते त्या भान आणि त्या संदर्भातल्या संवेदना त्याची जाणीव ठेवून पत्रकारांनी आपल्या सगळ्या या कामाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या पाहिजेत असं मला खूप वाटतं. आज अविनाश विचार करा, आज अकाली गेला, आज अविनाशच्या परिवाराची किंवा परिवारावर काय आपत्ती कोसळली असेल, अजून त्याच्यावरची जबाबदारी पण तो पार पडू शकला नाही. देवाला चांगली माणसं प्रिय असतात असं तर या संदर्भात म्हणावं लागेल. त्याची जबाबदारी पार न पाडता देवांनी त्याला बोलावून घेतलं. या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करा, संवेदनशीलतेने विचार करा. मी काय फार मोठं व्याख्यान मला या निमित्ताने काही किंवा तुम्हाला उपदेशपर 4 गोष्टी सांगायच्या तसं नाही, पण आम्ही काम करताना ज्या 4 गोष्टी अनुभवल्या, आजही अनुभवतो, आजही पाहतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला एक नंबर आवाहन करू इच्छितो की या 2 मुद्द्यांचा तुम्ही अवश्य विचार करा. अविनाशपासून काय शिकायचं आणि अविनाशच्या अकाली जाण्यापासून आपण काय बोध घ्यायचा, काय धडे घ्यायचे, आणि हे सगळे धडे घेणं हीच त्याच्यासाठी मोठी श्रद्धांजली ठरेल असं वाटतं. कारण मी आपले संघाचे विद्यमान अध्यक्ष जे आहेत विक्रम, त्याच्याशी बोलताना मी नेहमी म्हटलेलं आहे की मित्रा, पत्रकार म्हणून काम करताना जेव्हा त्याच्यावर एखादं संकट येतं किंवा विशेषतः आरोग्याचं संकट येतं, ते संकट आल्यानंतर ते संकट पेलण्याची ताकद देखील त्याच्यामध्ये नसते, आर्थिक ताकद. त्यामध्ये त्याच्या कुटुंबाची, त्याच्या परिवाराची काय परवड होते, हे अतिशय गंभीर स्थिती आहे. त्यामुळेच मी विक्रमला असं सजेस्ट केलं होतं की मित्रा, तू याच्यासमोरून काय मार्ग काढता येईल, पत्रकारांसाठी काही एक सामूहिक विमा, आरोग्य विमा काही करता येईल का, याविषयी तू जरा विचार कर. आणि विक्रमने खरोखर तो विचार केला आणि त्याच्यातूनच आज
पत्रकारांसाठी हेल्थ इन्शुरन्सवर पत्रकार संघ अतिशय चांगलं काम करतो. तर अशी परवड ही आपल्या कुटुंबाची होत असते. तर त्या सगळ्या गोष्टींचं भान हे आपल्याला राहिलं पाहिजे. आपल्याला आज तोंडावर खूप सगळे लोक चांगलं बोलतात, पण आपण एकदा पत्रकार म्हणून पाऊल आपण बाहेर ठेवलं किंवा पत्रकारितेची वस्तू ही आपण अंगावरची उतरवली की त्याच्यानंतर आपली काय स्थिती होणार आहे याचा विचार आपण आपल्या उमेदीच्या काळामध्ये आपण करावा, अशी मी सर्व होतकरू पत्रकारांना किंवा या क्षेत्रामध्ये येऊ इच्छिणाऱ्या पत्रकारांना विनंती करतो, आवाहन करतो. अविनाशला आदरांजली श्रद्धांजली व्यक्त करतो आणि त्याचा परिवार, त्यांची कन्या, वहिनीताई या सर्वांना या संकटाचा किंवा या दुःखाचा डोंगर पेलण्याची शक्ती, सामर्थ्य परमेश्वराने देव अशी मी प्रार्थना करतो.